दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. आमच्या सांगण्याची काही किंमत तुला वाटत नाही. तुझ्या हिताकरता मी सांगतो आहे, इतकी खटपट करतो आहे. माझं आज्ञा तुला मान्य असेल तर तुझं सर्व ऐश्वर्य नाश नष्ट होईल. शाबदीला शुक्राचार्यानी आणि त्या यज्ञ मंडपातून उठून बाहेर एका झाडाखाली जाऊन बसले, स्वस्थ बसले. वामनाया आसनावर बसून त्यांचे पाय धुतलेले आहेत बलिराजाने. त्याची स्त्री विंध्यावरी पाणी घालती आहे पायावर. शरण प्रक्षालन केलेलं आहे. ते विश्वाला पवित्र करणारं तीर्थजल मस्तकावर घेतलं, वंदन त्याला केलेलं आहे. सर्व देवमंडळी सुद्धा आणखी प्रशंसा करतायत, पुष्पवर्षाव त्याच्या करतायत की केवढा त्यागी महात्मा हा. आपला शत्रू आपलं सर्वस्व हरण करण्याकरता आलेला आहे. हे माहिती असून सुद्धा दान करतो. हे मोठं दान आहे. हातावर पाणी सोडले, घ्या प्रतिक्रियधाम, आपली जमीन घ्या म्हणाले. नमस्कार केला बलिराजा. ते वामनांचं रूप एकदम मोठं व्हायला लागलं. विराट स्वरूप विश्वरूप धारण केलं वामन. समंद भूमंडल आहे, आकाशमंडल आहे, सगळ्या दिशा आहेत, स्वर्गलोक आहे, सप्त पाताळ ज्या ठिकाणी आहे, सप्त समुद्र, सगळं त्यांच्या रूपामध्ये दिसायला लागले. सर्व एकंदर ब्रह्मांड स्वरूपामध्ये दिसत आहे. हे दर्शन झालं, हे दानाचं फल आहे. मनापासून दान झालेलं आहे, आग्रह नाही. अशा सर्व नद्या काय, सर्व पर्वत काय, सगळंही त्या स्वरूपामध्ये पाहिलं त्याने. सुदर्शन चक्र आहे, पांचजन्य संख्या आहे, सगळं त्यांची आयुध सगळी दिसत आहे. एक पायामध्ये सगळी जमीन व्यापून गेली, दुसऱ्या पायामध्ये सर्व स्वर्गलोक व्यापून गेलेला आहे. संपलं, बलिराजाचं राज्य संपलेलं आहे. तिसरा पाय कुठं ठेवायचा? तो पाय वाढता वाढता ब्रह्मलोकामध्ये गेला. ब्रह्मदेवानी त्या चरणावर पाणी घातलेलं आहे, पूजा केलेली आहे. तेच गंगा नदी आणखी प्रगट झालेली आहे. दैत्य मंडळी जी होती त्यांच्या दृष्टीला हे विश्वरूप पडलेलं आहे. ते बोलायला लागले, हा काही ब्राह्मण नाही म्हणाले. हा खरा ब्राह्मणाचं रूप घेऊन देवांचं कार्य करण्याकरता हा आलेला विष्णू दिसतोय. अगदी ब्रह्मचार्याचा वेश घेऊन काय आला, स्तुती काय केली आमच्या राजे साहेबांची, आणि त्याचं शेवटी सर्वस्व हरण केलं. आमचे राजे साहेब यज्ञदीक्षा घेतली आणि सत्यनिष्ठा, अमृत भाषण करायचं नाही, अशा आणखी यजमानाचं फसवलं याने, तेव्हा याला जिवंत ठेवून उपयोग नाही. म्हणून ते बलीचे सेवक शस्त्रास्त्र घेऊन वामनांच्या अंगावर धावून गेले. बलिराजाची इच्छा नाही आहे. इतक्या भगवान विष्णूंचे दूत त्या ठिकाणी प्रगट झाले. नंद सुनंद जय विजय बल प्रबल पुष्कळ सरळ सर्वे नागायुध प्राणा, 10,000 हजार हत्तीचं ज्यांना बळ आहे असे सगळे विष्णू. त्यांनी राक्षसांचं सैन्य मारलं पुष्कळ. सगळे आपले दैत्य मरून पडत आहे हे बलिराजांनी पाहिलं. गुरु महाराजांचंही आता आपल्याला सहाय्य नाही. त्यांनी उलट शाप दिले. त्यांनी सगळ्या दैत्यांना सांगितलं, अरे युद्ध करू नका, थांबा. हा काळ आम्हाला प्रतिकूल आलेला आहे. आजपर्यंत हा काळ आम्हाला अनुकूल होता.
युद्ध न करताना आणखी स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळालेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेनं आज सद्गुरूंचाही शाप झालेला. तेव्हा कालाची अनुकूलता नसल्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही तुमचा पराक्रम असला तरी याचा काही उपयोग होणार नाही. या देवानं कितीतरी वेळा मी जिंकले म्हणाले, पण आज तेच आमचा पराजय करताय आणि यशस्वी होत आहे. पाहू ज्या वेळेला आमचं दैव आम्हाला अनुकूल होईल, काल अनुकूल होईल, त्यावेळेला याला पुन्हा आपण जिंकू. जा म्हणाले, तुम्ही सगळे रसातलामध्ये निघून जा आपल्या स्थानाला. सर्व दैत्य आणखी आपल्या रसातलामध्ये निघून गेले. गरुडाने भगवंतांची इच्छा जाणून वरुण पाशाने बलिराजाला बांधून ठेवलेला आहे आणि विचारताय, भगवान पदानि त्रीणि दत्तानि भूमेर मह्यम तया सुर द्वाभ्यांक्रांता मही सर्वा तृतीयम उपकल्पयो. दान घेणारे ब्राह्मणही समर्थ होते. तुम्ही कबूल केलेला इतकं दान आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणता येत नाही ब्राह्मणांना. हे तसे नाही आहे. राजा, 3 पावलं भूमी तुला मी मागितली होती आणि तू दिली म्हणून सांगितलेलं आहे. त्यापैकी 2 पावलामध्ये तुझं सर्व राज्य आम्ही घेतलेलं आहे. 3रा पाय कुठं ठेवायचा सांग. दान पूर्ण तुझ्या हातून झालेलं नाही. तुझ्या गुरुजींनी तुला वस्तुस्थिती कल्पना दिलेली होती. तू अभिमानाने म्हणालास 3 पावलं भूमी काय मागतोस, मोठी जमीन मागून घे, अमुक. गुरुजींचं ऐकलं नाहीस तू. दान पूर्ण करता आलं नाही, त्याकरता तुला नरकात जावं लागेल. उठ म्हणाले. हा प्रसंग आलेला आहे. सर्वस्व गेलं, धर्मही गेला आणि अर्थही गेला, सगळं गेलं. पण तो मोठा सत्यनिष्ठ होता. सत्वबल ज्याला म्हणतात हे सगळ्यात मोठं बल आहे. अंतःकरणाचं जे बल आहे, निश्चय मनाचा जो आहे, धर्माचा निश्चय, तो मोठा आहे बलिराजाचा. काहीही त्यांनी विचार केला नाही. सर्व माझं जाणार आहे. शुक्राचार्याने सांगितलं जाणार, गेलं तरी जाऊन जायचं. भगवंता त्यांनी सांगितलं, देवा मी काय खोटं बोललो म्हणाले. त्रिपादभूमी देण्याचं मी कबूल केलं. तुम्ही कोणत्या रूपामध्ये आला होता पूर्वी? ते रूप पाहून मी भूमी मागितली, भूमी दिली असं कबूल केलं. तरी सुद्धा माझं वचन सत्य करण्याकरता मी माझं हे शरीरही आपल्याला अर्पण करतो आहे. आत्मनिवेदन केलं. कुरुशीर्ष्टमे निजम. 3रा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. हे शरीरही आपल्याला घेऊन. नरकाची मला भीती वाटत नाही. स्थान सगळं माझं गेलं तरी मला काही बंधन. मला बांधून ठेवलं तुम्ही तरी मला भीती राहील. आपल्यासारख्या श्रेष्ठ पुरुषांनी आम्हाला दंड करणं हे आमचं कल्याण आहे असं मी समजतो आहे. माता पिता मित्रमंडळी हे असंच वागतात एखाद्या वेळेला. आपण आमचे शत्रू नसून, आम्ही असुर जरी असलो तरी परोक्ष रीतीने आमचं कल्याण करणारे आमचे गुरु आपण आहात. या ऐश्वर्याच्या मदाने अंध झालेले आम्ही, आम्हाला आणखी योग्य मार्गदर्शन आपण करता. दंड करू, आपलं वैर करू. अनेक दैत्य आणखी मुक्त झालेले आहे. असे आपण आहात. मोठे मोठे योगी पुरुष आणखी आपली सेवा करता कृतार्थ होतात. असे आपण मला बांधून ठेवल्याबद्दल मला दुःख करण्याचं, खेद करण्याचं कारण काय? आमचे पितामह प्रल्हारी, आपली भक्ती त्यांनी जन्मभर केलेली आहे. कितीतरी दुःख सोसलेलं आहे. त्यांच्या पित्यानेच त्यांना दुःख दिलं, पण आपण त्यांना मुक्त केलेलं आहे. काय करायचा हा संसार घेऊ? स्त्री आहे, पुत्र आहे, राज्य आहे, संपत्ती, याचा काय उपयोग काय? तेव्हा हा सर्व विचार आमच्या पितामहानी म्हणजे प्रल्हादजींनी केला आणि सर्वस्व आपलं त्यांनी आपल्याला अर्पण केले. सर्व भाग आपल्यावर टाकले. शेवटी ते
निर्भय झाले ना, आपल्या कृपेनं संकटातून मुक्ती झाली. दैवयोगाने आज आपलं दर्शन मला घडलेलं आहे. ही माझी संपत्ती, माझं ऐश्वर्य आपण होऊन बलात्काराने काढून घेतलं माझ्यापासून, ही दया आपण केलेली आहे. हे जीवन कृतांताच्या अधीन आहे. यम केव्हा घेऊन जाई याचा नियम नाही आहे. अशा स्थितीमध्ये माझी बुद्धी स्थिर ठेवण्याकरता आपण माझ्यावर अनुग्रह केले. प्रल्हादजींना हे समजलं, ते आले तिथं. भगवान श्रीहरीचं दर्शन त्यांना झालेलं आहे. बलिराजाला बांधून ठेवलं होतं गरुडाने, त्याला उठता आलं नाही. आपल्या आजोबांची पूजा करता आली नाही, खाली मान घालून बसलेला आहे. प्रल्हादजींनी आणखी भगवंताला नमस्कार करून ते सांगताय, त्वयैव दत्तं पदमैंद्र मूर्जितं ऋतं तदेवाद्य तदेव शोभनम् मन्ये महान अस्य कृतोऽनुग्रहो विप्रविशदो यच्छ्री आत्ममोहना. भगवंता, बलिराजाला आणि इंद्रपद आपणच दिलेला आहे, हा काय घेऊ शकणार आहे? आणि आज आपण दिलेलं इंद्रपद आपणच काढून घेतलेलं आहे, हे फार चांगलं झालं म्हणाले. मोहामध्ये टाकणारी, गर्व निर्माण करणारी ही जी स्त्री आहे, संपत्ती जी आहे, या संपत्तीपासून याला आपण भ्रष्ट केलं, बाहेर काढलं, चांगलं झाले, कल्याण झाले. प्रल्हादजी आणि याप्रमाणे भाषण केलं त्याने. अशीच कृपा या सर्वावर ठेवा. ब्रह्मदेव काही प्रार्थना करण्याला आले, काय बांधून ठेवलं म्हणाले याला, असं सांगणार होते ते. इतक्यात बलिराजाची स्त्री विंध्यावरी अत्यंत भीतीग्रस्त झाली. जे आपल्या पतीला बांधून ठेवलं, त्याचं राज्य गेलं, आता पुढं काय होतंय कुणाला ठाऊक, नरकामध्ये टाकतात की काय. हात जोडून आणखी भगवंताला प्रार्थना कर. क्रीडार्थमात्मन इदं त्रिजगत् कृतन्ते स्वाम्यन्तु तत्र कुधियो मद ईश कुधियो कर्तुः प्रभोस्तव किमस्य आवहन्ति चक्तश्रियस्तदवरोपित कर्तृवादः. परमेश्वरा, हे जे आमचे पतिदेव आहे, अद्यापि यांची बुद्धी सुधारली नाही. तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा, माझं शरीर आपल्याला अर्पण करतो, अद्यापि माझं माझं म्हणताय. कुठलं आहे त्यांचं शरीर? कुठलं? संपूर्ण विश्व निर्माण ज्याने केलं त्याच शरीर आहे. असं असताना माझं शरीर आहे मी तुम्हाला देतो, हे काय दान झालं काय? केवढी अधिकारी स्त्री असली पाहिजे. आपण निर्माण केलेलं जगत असताना त्याच्यावरती माझं स्वामित्व आहे, शरीरावरती, राज्यावरती, अशी समृद्धी यांची काढून टाका. हा अभिमान अद्यापि यांचा गेला नाही. क्षमा करा अपराधाची, अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणतायत, महाराज, यांनी आपल्याला सर्वस्व दिलं, देह सुद्धा अर्पण केला. आपल्या चरणाला पत्रम पुष्पम फळं तोयम, याप्रमाणे श्रद्धेनं देणारा तो सुद्धा आणखी उत्तम गतीला जातो आहे. आणि सर्व एकंदर यांनी सर्वस्व देऊन याला बंधन काय? आपण हे असं काय कर सोडाय? भगवान सांगतायत, ब्रह्मदेवा, ब्रह्मनियम अनुगृह्णामि तद विशो विधमोम्यहम जन्मतः पुरुषस्तब्धो लोकम्मान शावमन्यते. ब्रह्मदेवा, ज्याच्यावर खरी कृपा करावी असं मला वाटतं आहे, त्याचं सर्वस्व मी हरण करतो म्हणाले. जोपर्यंत संपत्ती आहे, बुद्धी चांगली आहे, संपत्ती मिळालेली आहे, त्याचा अभिमान उत्पन्न होतो त्याला, आणि त्या अभिमानामुळे माझाही अवमान करतो, सर्व लोकांचा तो अवमान करतो. हा जीवात्मा आपल्या कर्माने संसारामध्ये सारखा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडलेला असतो. केव्हा तरी मनुष्य जन्म याला प्राप्त होतो आहे. आणि असा मनुष्य जन्म मिळालेला असताना धनाचा आणखी ज्ञानाचा अभिमान धारण करून जर हा राहिला तर याचं जीवन फुकट जाईल. पुन्हा मनुष्य जन्म केव्हा मिळेल याचा नियम नाही. पण माझा जो खरा भक्त आहे तो मात्र या मोहामध्ये, मदामध्ये, अभिमानामध्ये कधीही पडत नाही.
हा दानवांचा सेनापती राजा अत्यंत मोठा कीर्ती संपन्न आहे. माझी माया माझ्या मायेच्या मोहातून बाजूला झालेला आहे. इतक्या संकटात पडलेला असताना सुद्धा याला दुःख नाही आहे. सर्व राज्य याचं गेलेलं आहे, राहायला जागा नाहीये. आम्ही याला बांधून ठेवलेलं आहे. सगळे याचे आप्त इष्ट सगळी दैत्य मंडळी निघून गेली, याला सोडून गेली आहे. आणखी गुरुनी याला शाप दिलेला आहे. पण अशाही स्थितीमध्ये आपलं सत्य त्याने सोडलेलं नाही. याला कितीही आणखी त्याची परीक्षा आम्ही पाहिली तरी सुद्धा सत्यवाणी सोडलेली नाही. एषमे प्रापित स्थान दुष्वापम अमरई रवी. देवांना सुद्धा जे स्थान मिळणार नाही ते याला द्यायचंय म्हणाले. पुढं सावर्णी मन्वंतरामध्ये याला इंद्र व्हायचं आहे. लक्षात ठेवा ब्रह्मदेवा, तुमच्या नियमाप्रमाणे 100 अश्वमेध यज्ञ ते आता संपलेले आहे. हे नियम झाले, परंतु याची योग्यता केवढी, मनापासून केवढा त्यागी महात्मा आहे. हा असेल दैत्य, दैत्याने स्वर्गाचं राज्य करू नये असं तुमचा नियम असेल सृष्टीमध्ये, पण मी सांगतोय हा इंद्र होणार आहे. आत्ता याला राहायला जागा नाही, कारण हे आता सगळं राज्य इंद्राच्या ताब्यात द्यायचंय ना. हा सुतर लोकांमध्ये जाऊ दे, राहू दे. त्या ठिकाणी आधी व्याधी कोणशीही आणखी उपसर्ग कोणताही नाही. सांगितलं बलिराजा जात आनंदाने त्या सुतर लोकांमध्ये जाऊन राहा. स्वर्गापेक्षा सुद्धा अत्यंत सौख्य त्या ठिकाणी आहे, सुख साधन आहे. सगळं आपल्या ज्याची बांधवांना बोलावं म्हणाले तिथं राहा. तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही, इंद्रादिक देव सुद्धा तुला त्रास देऊ शकणार नाही. माझं सुदर्शन चक्र तुझं संरक्षण करी. मी स्वतः आणि तुझा द्वारपाल तुझ्या रक्षणाकरता तिथं राहीन म्हणाले आणि तुझं रक्षण करी. तुझ्या मनामध्ये या दानव दैत्यांच्या संगतीमुळे जी आसुरी वासना भावना उत्पन्न झालेली आहे, माझ्या संगतीनं माझ्या दर्शनाने ती आसुरी वृत्ती पूर्ण शांत होईल असं त्याला सांगितलं. सुख सांगतात राजा. भगवंताचं ते भाषण ऐकलं बलिराजाने. नेत्रातून अश्रुधारा चालले. हात जोडून त्याने आणखी भाषण केलं की देवा भगवंता, आपण आल्यापासून आपल्याला मी प्रणाम सुद्धा केला नाही. ह्याच याच्यामध्ये सगळा काल गेला. दान करायचं नको म्हणतात गुरुजी, करावं किंवा नाही हा सगळा विचार. याप्रमाणे भगवान श्रीहरीना प्रणाम केला, ब्रह्मदेवाना शंकरांनाही प्रणाम केला आणि सुतर लोकांमध्ये जाण्याकरता बलिराजा निघाला. प्रल्हादजी होतेच त्या ठिकाणी. प्रल्हादजी म्हणाले देवा, ह्या बलिराजावर केवढी कृपा आपण केलेली आहे. ब्रह्मदेव शंकर लक्ष्मीदेवी कुणावरही अशी कृपा नाही. कारण तुम्ही बलिराजाला सांगितलं की याचं आणखी द्वारपाल म्हणून राहणार म्हणत तुम्ही. केवढी कृपा आहे. विश्ववंद्य असे आपण सर्वांनी ज्यांना वंदन करावं त्याने आमचं द्वारपाल म्हणून राहायचं, हे काय आमचं पुण्य आहे म्हणावं का आपली कृपा आहे. अशा रीतीनं भगवान सांगतात प्रल्हादा, तुही जा आपल्या नातवाच्या जवळ जाऊन राहा म्हणे. माझं दर्शन होईल, संगती घडेल. हे सगळं कार्य झालेलं आहे. निघाली मंडळी. इतक्यात एक कार्य म्हणजे तो 100वा अश्वमेध यज्ञ सुरू होता. शुक्राचार्यांनी सुरू केले आणि अर्धवटच राहिलेला आहे. हे आल्यामुळे वामन वगैरे शुक्राचार्य कुठं गेलेले आहे. वामनाने पूर्वीचं रूप धारण केलं, पुन्हा बालरूप. शोध करीत लांब एका ठिकाणी झाडाखाली रागावलेले शुक्राचार्य बसलेले होते. त्या ठिकाणी वामन आलेले आहेत. गुरु महाराज नमस्कार. काय म्हणाले, शिष्यावर इतका राग करायचा.
आपणच त्याला वाढीवर आणि आपणच आता त्याला शाप देता म्हणजे काय म्हणाय. वृक्षोपी संवर्ध्य स्वयंक्षेत्व सांप्रतम. विषाचं झाड जरी स्वतः लावलेलं असलं तरी स्वतः तोडू नये म्हणा. बलिराजा किती गुणी आहे महाराज, किती सत्यनिष्ठा आहे, त्याचं कौतुक तुम्ही करायला पाहिजे. इतके यज्ञ तुम्ही त्याच्याकडून करून 100वा यज्ञ अर्धवटच सोडून देता. हा पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही या म्हणाले, चला आम्ही आल्यामुळे हे सगळे मध्ये विघ्न उत्पन्न झालं म्हणाले. करा, यज्ञ पूर्ण करा. शुक्राचार्यांच्या लक्षात आलं ते हे आलेले आहेत म्हणजे कोणी तक्रार करू नये. कायद्याप्रमाणे हे झालं नाही. 100 अश्वमेध यज्ञ झाल्याशिवाय बलिराजाला इंद्र कसं करता विचारणार. लोक विचार, भगवान असले तरी विचारणार. ती सगळी व्यवस्था. शुक्राचार्य म्हणाले, भगवंता आपण आल्यामुळे ह्या कर्मामध्ये उत्तम कर्म झाले, हे विषमता नाही आहे. ज्या आपण ईश्वर साक्षात यज्ञेश्वर या ठिकाणी येऊन त्याची पूजा आपण ग्रहण केली, त्याच्याकडून दान ग्रहण केलं, हे कर्म पूर्ण झालेलं आहे. आपली आज्ञा आहे, चला म्हणाले पूर्ण यज्ञ पूर्ण करू. आलेले आहे. तो यज्ञ संपूर्ण पार पडलेला आहे, पूर्णाहुती झालेली आहे. आणि बलिराजा, प्रल्हादजी हे सगळेही सुतर लोकांमध्ये जाऊन राहिलेले आहे. मग इंद्राला बोलावलं. ब्रह्मदेव वगैरे होते, सगळी मंडळी, देव सगळे होते. त्या इंद्राला बोलावून, हे राज्य बाबा तुझं तुझ्या ताब्यामध्ये दे. अदितीलाही सांगितलं, आई साहेब हे राज्य तुमच्या मुलांना दिलंय बरं, तुम्ही जाऊन त्यांच्या जवळ राहा. आता काही दुःख करू नका, काळजी करू नका. इंद्राने राज्य घेतलं, बरं झालं. वामनाने इतका प्रयत्न केला, याचक म्हणून आणखी त्याच्या दारामध्ये वामन गेले, आणखी हे सगळं राज्य मिळवलं, आपल्याला दिलं. याबद्दल काही व्यवहार दृष्टीनं तरी त्यांचा सत्कार वगैरे काही करायला पाहिजे की नको. इंद्राला काही लक्षात आलं. ब्रह्मदेवाने पुढाकार घेतला, आणखी वामनांचा सत्कार करीवलेला आहे त्या सर्व देवांशाकडून. आणखी उपेंद्र कल्पयान चक्रे पतिम सर्व विभूत हे इंद्रस्थान कसं आहे तसं उपेंद्र म्हणून वामनाला एक स्थानाचा अधिकार दिलेला. काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. याप्रमाणे सर्वांनी वामनांचा सत्कार केला. त्रिभुवनाचं ऐश्वर इंद्राला पूर्वीप्रमाणे मिळालेलं आहे. सर्व मंडळी आपल्या आपल्या स्थानाला निघून गेली आहे. राजांनी विचारलं, महाराज मत्स्यावतार भगवंतांनी धारण केलेला आहे असं मी ऐकतो म्हणाल, ते चरित्र सांगा आपण. आणि देव कोणचंही रूप धारण करतात म्हणा. मत्स्यावतार काय, कुर्मावतार काय, वराहावतार काय, हे असली रूप धारण कशाला करावी देवाने. सुख सांगतात राजा, देवाचा अवतार कशा करता होतो हे तुला माहिती आहे का. गोविप्रसो साधूना छंदसाम विचेश्वर रक्षाम इच्छम स्तनूर्धत्ते धर्मस्य अर्थस्य जैवही. गायी, विप्र, देव, साधू, वेद, धर्म, अर्थ या सर्वांचं रक्षण करण्याकरता भगवंतांचा अवतार आहे. वेदाचंही रक्षण त्यांनीच करायचं. बरं, कोणचंही रूप धारण केलं तरी देवाला काही कमीपणा नाही म्हणाल. वायू हा सर्व ठिकाणी संचार करतो. पशूच्या शरीरामध्ये आहे, पक्षाच्या शरीरामध्ये आहे, मानवाच्या शरीरामध्ये आहे, देवाच्या शरीरामध्ये आहे. म्हणून वायूला काही कमी जास्तीपणा मानायचा का. तो नेहमी समर्थ आहे. पूर्वी एकदा ब्रह्मदेव निर्दिष्ट झालेले होते. नैमित्तिक प्रलय झालेला आहे सर्व त्रैलोक्याचा. त्रैलोक्य सगळं जलामध्ये विलीन झालं. झोपलेले ब्रह्मदेव त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि हयग्रीव नावाच्या दैत्याने ते वेद धारण केले. ते वेद पुन्हा आणून ब्रह्मदेवांना द्यायचे आहे. ते ज्ञान वेदरूपाने बाहेर पडलं. त्याकरता हा मत्स्यावतार झालेला आहे म्हणा.
एक राजर्षी सत्यव्रत हा नारायणांचा भक्त आणखी त्या नदी तीरावर तपश्चर्या करीत बसलेला होता. तोच राजर्षी सत्यव्रत हा आणखी सूर्यनारायणांचा पुत्र श्राद्धदेव मनु किंवा वैवस्वत मनु म्हणून जन्माला आलेला आहे. तो नदी तीरावरती एकदा दुपारच्या वेळेला तर्पण करीत बसलेला असताना त्याच्या हातामध्ये एक लहानसा मासा येऊन पडला. त्याने पाहिलं, मासा लगेच नदीत टाकून दिला. त्यांनी बोलायला सुरुवात केली, राजे साहेब, अहो इथं मोठे मोठे मासे मगर आहेत, मला आणि इथं टाकू नका, तुम्ही माझं रक्षण करा. पुन्हा त्या माशाला आपल्या आणखी तांब्यामध्ये पाण्यामध्ये त्याला ठेवलं आणि राजा त्याला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आलेला आहे. त्या मत्स्याने बोलायला सुरुवात केली की राजेसाहेब, ही जागा फार लहान आहे, मला पुरत नाही. मोठं एक रांजण आहे, त्याच्यामध्ये त्याला ठेव, तेही पुरत नाही मला. त्याने तक्रार केली. मोठ्या एका तलावामध्ये त्याला सोडलेलं, तोही भरून गेला तलाव त्याच्या शरीरात. याच्यापेक्षा मोठी जागा पाहिजे. कंटाळला राजा आणि त्यांनी त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं. मोठं स्थान पाहिजे, घे म्हणाले समुद्रात राहा. पुन्हा तिथं म्हणायला, अहो इथं टाकू नका, इथं मोठे मोठे मगर आहेत, मारतील मला. राजा म्हणाला, बाबा तू आहेस तरी कोण? कोणचीही जागा तुला कितीही मोठी दिली तरी पुरत नाही. हे काय आहे? भगवान म्हणाले, राजे साहेब, ह्या दैत्याचा नाश करून ते वेद राशी ब्रह्मदेवांना आणून देण्याकरता मी हा देह धारण केले. सध्या प्रलय काळ आहे, ब्रह्मदेव निर्दिष्ट आहे, तोपर्यंत हे सगळं जगत हे जलामध्ये विलीन झालेलं आहे. आजपासून 7व्या दिवशी हा प्रलय होणार आहे. त्यावेळेला एक नाम मोठी येईल म्हणाले. सप्तऋषींना बरोबर घेऊन त्या नावेमध्ये तुम्ही बसा. मी त्या ठिकाणी प्रगट होऊन नागराज वासुकीला घेऊन माझ्या शिंगालाही नाव बांधून टाका तुम्ही, तुम्हाला घेऊन, आणि या जलामध्ये मी विहार करी. मी कोण आहे, माझी सामर्थ्य काय आहे, हे सगळं तिचं आपण बोलू म्हणाले. ऋषी मंडळी असतात. ब्रह्मदेव जागे होईपर्यंत आपल्याला हेच काम करायचं. याप्रमाणे त्याला सांगितलं. पुढं पर्जन्यवृष्टी सुरू झाली. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडायला लागल्या. सगळीकडं समुद्राने मर्यादा सोडली जी आहे, जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. सप्तऋषी आलेले आहेत. राजाला सांगितलं, राजे साहेब, ही नाव आलेली आहे, आपण जाऊन बसूया, भगवान आपलं संरक्षण करणार आहे. सर्व ऋषींना बरोबर घेऊ आणि राजा त्यात जाऊन बसला. एक मत्स्य मोठा प्रकट झालेला आहे. एक शिंग ज्याला आहे, सुवर्णमय ज्याचं शरीर आहे, आणि 10 लक्ष योजना ज्याचं शरीर स्थिर आहे. समंद समुद्र ज्याच्या शरीराने भरून गेले. आता केवळ समुद्रच नव्हता, तो सगळं पृथ्वीवरती पाणी झालेलं होतं. त्याच्या शिंगाला ती नाव बांधली त्यांनी, त्या वासुकी नागाने बांधून टाकली. आणि त्याला घेऊन मत्स्यमूर्ती श्रीहरी समुद्रातून निघालेले आहे. भाषण चाललेलं आहे त्यांचं. ऋषीमंडळी विचारतायत, आपण कोण आहोत, काय आहे, सृष्टी रचना कशी आहे, प्रलय रचना कशी, अनेक विषय. वेळ आहे, राजाही ऐकतो आहे, ऋषीमंडळीही ऐकत आहे. असा बराच काळ गेला. पुन्हा सृष्टिकाळ जवळ आलेला आहे. त्या हयग्रीव दैत्याला मारून ते वेद ज्ञान जे आहे ते ग्रहण करून ब्रह्मदेवांना त्याने अर्पण केलं. जागृत झालेला ब्रह्मदेव. हे कार्य झालेलं आहे. सत्यव्रत राजा याच्यावरती पूर्ण कृपा मत्स्यरूपी परमेश्वराची झालेली आहे. असं हे मत्स्यावताराचं चरित्र आणखी शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला निवेदन केलेलं आहे. आता याच्यानंतर राजांनी विचारलं, महाराज, सर्व मनुराजांचं चरित्र, काल त्यांचा किती झाला, कोणचे कोणचे अवतार त्यांच्या कालामध्ये झाले, हे सगळं ऐकलं म्हणाले.
हा सत्यव्रत राजा, त्याला भगवंतांच्या कृपेनं पूर्वी प्रलय संपल्यानंतर ज्ञान मिळालेलं आहे. भगवंतांच्या कृपेनं तो विवस्वान म्हणजे सूर्यनारायणांचा पुत्र झालेला आहे असं आपण सांगितलं. त्या मुलांचे वंश कोणचे कोणचे झाले. मनुचे वंश सांगितले आपण. मनुची मुलं किती झाली, ऋषी कोण होते, अवतार कोणता होता, हे सगळं झालं. ईशानु कथा हा विषय आहे. श्रेष्ठ अशा प्रकारचे भगवत भक्त तपस्वी उत्तम धर्मज्ञ अशा प्रकारचे धर्मशील राजे लोक कोणचे कोणचे झालेले आहेत त्यांच्या कथा मला आपण सांगा, वंश वर्णन करा असं त्यांनी सांगितलं. आज असलेले, पूर्वी होऊन गेलेले, पुढं होणारे सगळे राजे लोक त्यांचं चरित्र सांगा. भगवंतांच्या विभूतीच त्या आहे. राजे आहेत म्हणून चरित्र ऐकायचा असा अर्थ नाहीये. परीक्षित राजाने याप्रमाणे भाषण केल्यानंतर शुकाचार्य महाराज सांगतात मनु राजाचा वंश पुष्कळ आहे म्हणाले. बाबा सांगतो, ब्रह्मदेवांच्या नाभिस्नाया भगवान ब्रह्मदेव हे नाभी कमलातून श्रीहरीच्या उत्पन्न झाले. त्यांचे पुत्र प्रथम म्हणजे मरीची ऋषी मनसंकल्पाने उत्पन्न झाले. मरीचींचे पुत्र कश्यप आहेत आणि कश्यपांच्या पासून दक्षकन्या अदितीच्या ठिकाणी विवस्वान म्हणजे सूर्यनारायण हा पुत्र झालेला आहे. सूर्यनारायणांच्या पासून श्राद्धदेव म्हणू किंवा वैवस्वत म्हणू त्यांना म्हणतात. सध्या त्यांचाच काल चाललेला आहे. पुढेही आणखी पुत्र झाले मनुराजा. मनुराजालाही पुष्कळ संतती झालेली आहे. ती मुलं होण्यापूर्वी बरेच दिवसपर्यंत आणि त्या वैवस्वत मनुला संतती नव्हती. आपले गुरु महाराज वसिष्ठ महर्षी यांना त्याने विनंती केली, गुरु महाराज मला काहीतरी मुलगा होईल असं करा की काही, कोणता यज्ञ करायचा काही सांग. मित्रावरून देवतांच्या प्रसादा करता आणि यज्ञ केला वसिष्ठ महर्षीने. मुलगा व्हावा या करता. तो यज्ञ चालू असताना मनुराजाची स्त्री जी आहे तिच्या ऋषी मंडळींच्या जवळ गेली यज्ञ मंडळ. तिनं सांगितलं, ऋषी महाराज मला मुलगी व्हावी अशी इच्छा आहे. राजाला मुलगा पाहिजे आणि या राणीला मुलगी पाहिजे, तुम्ही काहीतरी बघा. त्यांनी मंत्र प्रयोग वेगळे केलेले आहेत. मुलगी होण्याकरता ही मंत्र प्रयोग आहे. याप्रमाणे अदला बदल झालेली आहे आणि शेवटी राजाला कन्या झाली. राजाला हे माहिती नाही. राजाने आपल्या गुरुजींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना विचारलं, महाराज हे कसं झालं, हे तुमच्यासारखे आणखी तपस्वी पुरुषांनी माझ्याकडून हा यज्ञ करीवला मुलगा होण्याकरता आणि मुलगी कशी झाली. त्यांना कळलेलं आहे तुझ्या पत्नीनंच हे केलेलं असं सांगून त्या दोघांमध्ये काय आता भांडण लावायचं आहे. वसिष्ठ ऋषीला खरं समजलं तरी खरं सांगता येईना त्यांना. तरी सुद्धा काळजी करू नकोस, तुला मुलगा पाहिजे ना, मी व्यवस्था करतो. भगवान श्रीहरी जे आहेत आदिपुरुष त्यांची प्रार्थना वसिष्ठांनी केली, ही मुलगीच मुलगा व्हायला पाहिजे. आणखी मुलगा व्हायचा, पुन्हा यज्ञ करायचा कशाला पाहिजे. राजाची इच्छा आत्ताच पूर्ण झाली पाहिजे. प्रसन्न झाले भगवान. ती इला नावाची कन्या एकदम पुत्ररूप झाली, पुरुषरूप. सुद्युम्न त्याचं नाव ठेवलं गेलं. राजपुत्र वाढतो आहे. शिकारी करता एकदा अरण्यामध्ये तो राजपुत्र आपल्या मित्र परिवारांना बरोबर घेऊन गेलेला असताना मेरू पर्वताच्या पायथ्याशी एका स्थानामध्ये ती मंडळी सगळी गेली आणि त्या स्थानामध्ये भगवान शंकर राहत होते. पार्वती माता आहे, तिच्या दासी आहे. त्या स्थानामध्ये ही सगळी आणखी राजपुत्र मित्र वगैरे सगळी मंडळी गेल्याबरोबर सगळ्यांना स्त्रीरूप प्राप्त झालं. सगळे पुरुष स्त्रीरूप झालेले आहे. राजा म्हणतो, हे काय म्हणाले, त्या देशात प्रवेश करण्याबरोबर असं काय. त्याचं कारण असं आहे म्हणतात शुकाचार्य. शंकर परमात्मा, पार्वती माता सर्व त्यांच्या हे आपल्या
सेवा करणाऱ्या या सगळी तिथं बायकाच राहतात म्हणाले. शंकरांच्या दर्शनाकरता काही ऋषी मंडळी एकदा तिथं आली. ह्या सर्व स्त्रियांना लज्जा उत्पन्न झाली, गडबड झाली. ऋषी मंडळीने पाहिलं, निघून गेले. त्यावेळी सहज भगवान बोलून गेले, स्थानय्य प्रविशेत एतत् सवय योषित भवे जी. ह्या आमच्या जागेमध्ये जो पुरुष प्रवेश करेल त्याला लगेच तो स्त्री होईल. म्हणून त्यावेळेपासून ज्यांना माहिती आहे कुणीही पुरुष तिथं जात नाही. हा राजपुत्र गेला, स्त्रीरूप झालेला आहे. सगळेही त्याचे मित्र स्त्रीरूप झाले, फिरतायत, वनामध्ये फिरतायत. चंद्रपुत्र जो बुधा आहे, त्या बुधाच्या आश्रमामध्ये ती राजकन्या म्हणा, तो पुत्र स्त्रीरूप झालेला तो आलेला आहे. बुधाने तिच्याबरोबर विवाह केलेला आहे आणि तिथंच ती राहिली. पुरुरवा नावाचा पुत्र त्याला झालेला आहे. वसिष्ठ ऋषींना हे समजलं. शंकरांना शरण गेले वसिष्ठ महर्षी, आमच्या राजपुत्र हा स्त्री झालाय म्हणाले, तुमच्या वचनामुळे त्याच्यावर कृपा करा, पुरुषरूप करा त्याला. बरं आहे. शंकर म्हणाले, उभा मी बोललेलं आहे, माझं वचनही खरं व्हायला पाहिजे, तुमचीही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, याकरता असं करू म्हणाले. 1 महिना हा तुमचा राजपुत्र पुरुषरूप राहील आणि 1 महिना स्त्री रूप राहील. कबूल करावं लागलं वसिष्ठांना. आले परत. पण त्या राजपुत्रावर कुणाचंही आणखी हे प्रेम नाही आलं नाही. काय म्हणाले, असला काय राजा राज्य करणार, हा आम्हाला राजा नको आहे. 1 महिना पुरुष काय, 1 महिना स्त्री काय, हा कसला राजा. शेवटी त्या सुद्युम्नाने आणखी राज्य त्याग केला. आपला मुलगा जो पुरुरवा याला राज्य दिलेला आहे आणि तो वनामध्ये निघून गेला. यानंतर मनुराजाने वयस्सरवरुणी तपश्चर्या केली आणि इक्ष्वाकू नृग शर्याची अशी 10 मुलं त्याला नंतर झालेली आहे. त्यापैकी प्रशब्द नावाचा जो मनुराजाचा मुलगा होता त्याला वसिष्ठ महर्षींनी गुरुजींनी आपल्या गायींचं रक्षण करण्याची आज्ञा केली. पुष्कळ गायी आहे. किती गाय, त्यावेळेला दक्षिणा काही रुपये किंवा नोटा मिळत नव्हत्या, कागद मिळत नव्हते. गायी अमुक यज्ञ आहे, 100 गायी देऊ, अमुक यज्ञ आहे, 200 गायी, 1000 गायी, हे गायीचं दान करायचं. आणि त्या गायी घेऊन हे ऋषी आपल्या आश्रमामध्ये यायचे. हजारो शिष्यमंडळी शिक्षणाकरता असायची, गुरुकुल असायची. गायींच्या रक्षणाकरता गवत पाहिजे, अमुक पाहिजे, त्यावेळेला सगळंही आणखी मोकळं होतं. अटवी पर्वताशैव वनानी उपवनानी एतानी अस्वामिकान्याहु. मनुराजे सांगतायत समावेशात. मोठे मोठे अरण्य, मोठी पर्वत, डोंगर, याच्यावर कोणाचंही स्वामित्व नाही, म्हणजे राजाचंही स्वामित्व नाही असं मनुराजाने सांगून ठेवलेलं आहे. सगळ्याही गायीने त्या ठिकाणी चरावं, काही नाही, कशावर बंदी नाही. आता प्रत्येक झाडावर आणखी नंबर घातलेले आहे. सगळंच आमचा अशी वृत्ती उत्पन्न झाली. गायीचं संरक्षण करतो आहे तो राजपुत्र. एके दिवशी सगळ्या गायी संध्याकाळीच्या वेळेला आश्रमात आलेल्या आहेत. त्यांचं दूध वगैरे काढलं, बांधून ठेवलेलं. थोडासा अंधार पडलेला असता एक वाघ त्या गोठ्यामध्ये शिरला आणि एका गायीला त्याने धरलं. ती गाय ओरडायला लागली. हा प्रसिद्ध राजपुत्र तरवार उचलून धावत धावत गेला. त्याला काही बरोबर दिसलं नाही. अंधारामध्ये त्याने तरवारीचा प्रहार केला. वाघाचा कान तुटलेला आहे आणि गायीचं मस्तक तुटलेलं आहे. वाघ पळून गेलेला आहे. दुसरी दिवशी सकाळी हा प्रकार सर्वांना समजलेला आहे. वसिष्ठ रागावलेले आहेत, गोहत्या तू केली आहे, जा म्हणाले, निघून जा, वनामध्ये शूद्र होशील, तुला राज्य करण्याचा अधिकार नाही. रागाने शाप दिला त्याला. तो निघून गेलेला आहे. ब्रह्मचर्य व्रत धारण करून भगवान वासुदेवाची अखंड भक्ती त्याने केली, आणखी तो मुक्त झालेला आहे. असे आणखी काही त्याचे पुत्र होते. त्यापैकी नभग नावाचा एक पुत्र, त्याचा पुत्र म्हणजे नाभाग नावाचा आहे.
तो पुष्कळ दिवस आपल्या गुरुकुलामध्ये राहून आणखी त्याने अभ्यास केलेला आहे. त्या नाभागाने त्यापैकी मनुराजाच्या मुलापैकी शर्याची नावाचा एक मुलगा हो, उत्तम वेदाध्ययन केलेला आहे. यज्ञामध्ये त्याने आणखी काम करावं असं तो मोठा अधिकारी. सुकन्या नावाची एक त्याला कन्या झालेली आहे. तिला बरोबर घेऊन आणि तो शिकारी करता अरण्यामध्ये गेलेला आहे. मध्ये विश्रांती करता शवन ऋषींचा आश्रम ज्या ठिकाणी होता तिथं तो सैन्यासह थांबलेला आहे. ती सुकन्या आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन त्या अरण्यामध्ये फिरू लागलेली आहे. एका ठिकाणी वारुळ आहे वाढलेलं तिला दिसलं. आत कोणीतरी बसलेलं आहे असं वाटलं. एक काठी तिनं त्या वारुळामध्ये घातली. आत शवन ऋषी बसले होते. त्यांच्या डोळ्याला काठी लागली. डोळे गेलेले आहे आणि सर्व सैनिकांचा मनमूत्र निरोध झाला. राजऋषी शय्याती त्यांनी सर्वांना विचारलं, तुम्ही या आश्रमामध्ये ऋषींचा कोणी काय अपराध केलेला आहे काय, खरं सांगा. ती सुकन्या आली पुढं. हो, माझ्या हातून असं घडलंय, मला काही कळलं नाही. मी काठी घातली, 2 नेत्र तिथं मला दिसले, त्या नेत्राला लागली ती, ते भिन्न झाले. मुलीला घेऊन शय्याती राजा शवन ऋषींना शरण गेलेला आहे. प्रार्थना केली. आता ऋषी अंध झालेले आहे, त्यांचं कोण संरक्षण करणार. त्याने सांगितलं, वा तुझी कन्या मला अर्पण कर, ती माझं संरक्षण करे. राजाला इच्छा नव्हती. अंध अशा प्रकारच्या वृद्ध ऋषीलाही मुलगी द्यायची, एकुलती एक मुलगी. राणीही विरुद्ध आहे, राजाही विरुद्ध आहे. पण सुकन्येनं सांगितलं, सर्व लोकांचं हे होईल ना, नष्ट होतील सगळे, किंवा मी आपली यांची सेवा करते. म्हणून त्यांनी सुकन्येला अर्पण केलेला आहे. विवाह झालेला आहे. राजा परत आलेला आहे. एके दिवशी अश्विनी कुमार सूर्यनारायणांचे पुत्र आहेत, तेही मोठे वैद्य आहे. ती सुकन्या पाणी आणण्याकरता गेलेली असताना अश्विनी कुमारांची दृष्टी तुझ्यावर पडलेली आहे. कोण आहे बाई, मी अशी अशी शय्याती राजाची कन्या आहे. शवन ऋषी माझे पती आहे, इथं जवळच असत. ते म्हणाले, काय करतेस इथं राहून, तू राजकन्या आणि हे पाणी आणण्याचं काम करते. अलंकार नाही, वस्त्र नाही, आमच्या बरोबर तू ये म्हणाले. स्वर्ग लोकामध्ये तुला पुष्कळ आयुष्य नाही म्हणाले, मला यायचं नाही आहे. यांची सेवाच मी करत राहणार आहे. तपस्वी महात्म्य आहे. त्यांना स्नान घालणं, डोळे दिसत नाही आहे, अन्न तयार करणं, त्यांना जेवायला घालणं, सगळी कामं ती सुकन्या करीत होती. शवन ऋषीला भेटण्याकरता अश्विनी कुमार आलेले आहे. त्यांनी सांगितलं, देववैद्य हो, मला तारुण्य प्राप्त झालं पाहिजे आणि नेत्र दिसायला लागलं पाहिजे मला. हे तुम्ही करू शकता. तुम्ही जर माझं हे काम केलं तर तुम्हाला यज्ञामध्ये भाग नाही आहे, यज्ञात तुमचा प्रवेश नाही. मी तुमचा यज्ञात प्रवेश करून देईल. सोमरसाचं पात्र तुमच्या नावाचं तयार करून तुम्हाला मी अर्पण करीन. अश्विनी कुमार शवन ऋषींना बरोबर घेऊन बाहेर आलेले. मोठा एक तलाव हो, सुकन्याही बाहेर आली. आणखी त्यांनी तिघांनीही आत प्रवेश केला पाण्यामध्ये. तिघेही गेले. ही सुकन्या नदी त्या जलाशयाच्या तीरावर वाट पाहती आहे. 3 दिव्य तरुण पुरुष बाहेर आले, सुंदर पुरुष, सगळ्यांचं सारखं रूप आहे. अश्विनी कुमारांनी तिला सांगितलं होतं की तुझा पती ओळखून तुझं तू घे. तर कसं ओळखायचं, कोणालाही पसंत केलं ते अश्विनी कुमार निघाले. तर परमेश्वरची देवीची भक्त होती मोठी, भगवतीची प्रार्थना केलेली आहे. आणि हे जे आहे ती बोलली त्यावेळेला म्हण, संध्याकाळीची वेळ झालेली आहे, अर्घ्य प्रदान झालं पाहिजे महाराज, संध्येची वेळ झाली असं कोण ओळखण्याकरता म्हणून ऋषी होते जे होय त्यांच्या लक्षात ते अर्घ्य प्रदान करायला लागले. हेच आपले पती आहे, ओळख. अश्विनी कुमारांनीही तिची प्रशंसा केली आणि ते स्वर्ग लोकाला निघून गेलेले आहे.
तरुण झालेले शवन ऋषी आश्रमामध्ये आहे, त्यांची सेवा उत्तम प्रकारची चाललेली आहे. आता काही पराधीनता नाही, डोळे आलेले आहे, सामर्थ्य आलेलं आहे, वार्धक्य गेलेलं आहे. शर्यती राजाला यज्ञ करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि आपल्या जावयांना बोलावण्याकरता ते आले. मोठे अधिकारी होते शवन महर्षी. आश्रमात दारामध्ये प्रवेश केल्याबरोबर समोर आपली कन्या बसलेली आणि तिच्या जवळ एक तरुण पुरुष बसलेला आहे आणि बोलणं चाललेलं आहे. याची कल्पना झाली आपल्या पतीला कुठंतरी बाहेर घालवून गेलं किंवा नदीमध्ये ढकलून गेलं, या तरुणाला घेऊन ही बसलेली आहे. राजा रागावला. शवन ऋषी ही ऐकताय. काय म्हणाल, तुझं सुकन्या म्हणून मी नाव ठेवलं, चांगली मुलगी म्हणून अशी माझी समजूत होती, आणि आपल्या वृद्ध पतीला टाकून देऊन हा कोण तरुण पुरुष आणलायस, सगळ्या कुलाला कलंक लावलास. उठून उभी राहील. या पिताजी, अहो हेच आपले जावई आहे, उगीच काय रागावता. सगळी घडलेली हकीकत तिनं सांगितलेली. राजाने विनंती केली आणखी त्या शवन ऋषीनं आपल्या मुलीला घेऊन राजा राजधानीमध्ये आले. यज्ञ सुरू झालेला आहे. आणखी यज्ञाच्या वेळेला सोमवल्लीचा रस काढला आणि प्रत्येक देवांशी पात्र भरलेली आहे. त्यापैकी शवन ऋषींनी कबूल केल्याप्रमाणे अश्विनी कुमारांचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावचं सोमरसाचं पात्र तयार केलं. अश्वनग्रह त्याला म्हणतात. हे घ्या, तुम्हाला रस घ्या, सोमरस. इंद्र उठून उभा राहिला, नाही म्हणाले, यांना यज्ञामध्ये घेता येणार नाही. शवन ऋषी म्हणाले, का घेता येणार नाही? हेही देव आहेत ना तुमच्याप्रमाणे, सूर्याचे पुत्र आहेत. वैद्य झाले म्हणून काय झालं? सर्व लोकांना जीवनदान करणारे मला त्यांनी आणखी जीवन दिलं, तारुण्य दिलं, मला नेत्र दिले. सर्व लोकोपकारक विद्या आहे. वैद्यांना यज्ञामध्ये घेता येत नाही म्हणे कुणी सांगितलं? मला इंद्र रागावलेला आहे. शर्यती राजाला मारण्याकरता हातामध्ये त्यांनी वज्र घेतलं. शवन ऋषीने रागाने पाहिल्याबरोबर त्याचा हात आणखी हालेला. हातात हात तसाच वरच्यावरती राहील. मग त्या इंद्राने कबूल केलेला आहे, देवाने ऋषीने कबूल केलेला आहे. इंद्राचा आगो, तुम्ही देव आणि हे देव असताना हे वैषम्य कशाला पाहिजे? शवन ऋषीने ते वैषम्य दूर केलं. आणखी अश्विनी कुमारांनाही यज्ञातला अधिकार दिलेला. तो यज्ञ पार पडलेला आहे. शवन ऋषी आपल्या आश्रमामध्ये निघून आलेले. याच वंशामध्ये आणि रेवत नावाचा एक राजा झालेला. समुद्रामध्ये त्यांनी मोठी नगरी निर्माण केली, राज्य करतो आहे. त्याला ककुद्मी नावाचा मुलगा झाला. त्याची रेवती मुलगी. ह्या मुलीला बरोबर घेऊन तो ककुद्मी ब्रह्मलोकामध्ये गेला. ब्रह्मदेवानाच विचारूया म्हणाले की हिला कोणचा वर तुम्ही ठरवलं आहे? हे इतकं कोणाला करता येत नाही, म्हणजे लवकर लग्न झालंस. प्रत्यक्ष त्यालाच विचारायचं. राजा गेला आपल्या मुलीला घेऊन. तिथं गायन चाललं होत. त्यावेळेला ब्रह्मदेवांची भेट घेऊन सांगणं काही शक्य झालं? गायन संपलेलं आहे. ब्रह्मदेवांच्या पुढे जाऊन नमस्कार, ही मुलगी आहे म्हणाले, तिचा विवाह कुणाबरोबर करायचा? हसले ब्रह्मदेव. बाबा, अरे किती काळ गेला तुमच्या भूमीवर. तू तुझ्या समोर जे काही राजपुत्र कोणी असतील, ती मुलं गेली, त्यांची मुलं, त्यांचे नातू, कोणीही शिल्लक नाही. आता 27 युग इतका काळ तिकडे गेलेला आहे. आता कोण तुझ्या वेळचा आहे? आता सध्या शेषांचा अवतार म्हणजे बलराम आहेत म्हणाले मथुरेमध्ये. त्यानं तुझी कन्या देऊन टाक, रेवती. भूमीचा भार दूर करण्याकरता भगवंतानीच तो अवतार घेतलेला आहे. राजा आलेला आहे. आपली रेवती कन्याच्या आणि बलरामाना अर्पण केलेली आहे आणि नंतर तपश्चर्या करण्याकरता तो बदरिकाश्रमामध्ये गेलेला आहे. मनु राजाचा पुत्र जो आहे नभग नावाचा, त्याचा मुलगा नाभाग म्हणून होता. आपल्या गुरूंच्या जवळ राहून त्यांनी ब्रह्मचारी राहून पुष्कळ वेदाध्ययन त्यांनी केलं.
बरेच दिवस तो तिथं राहिला. त्याचे भाऊ जे इकडं घरात होते त्यांना वाटलं हा आता ब्रह्मचारीच राहणार आहे, आपण आपली वाटणी करून घेऊ. सगळ्या बंधूंनी आणखी काय पित्याचं धन वगैरे काय असेल ते वाटून घेत. काही काळाने तो परत आला. नाभा आपल्या बंधूंना म्हणाला, माझा भाग काय, दायभाग माझा मला द्या म्हणाले. ते म्हणाले, तुझ्या वाटणीला फक्त हा बाप शिल्लक राहिलेला आहे, त्याला तू घेऊन जा, त्याची सेवा कर. त्याने येऊन आपल्या पित्यांना सांगितलं, पिताजी असं बोलतायत, बोलू देत म्हणाले, घेऊ घे ना, आपण प्रयत्न करू. इथं जवळच ऋषी मंडळींचे आश्रम आहे, यज्ञ चालू आहे त्यांचा, तू आत्ता शिकून आलेले आहेस, त्यांच्या यज्ञामध्ये जा आणि तुझ्या मंत्रांचं आणखी पठण वगैरे कर, तुला सर्व यज्ञातलं द्रव्य राहिलेलं ते देतील, त्याच्यावर तुझा निर्वाह होईल. बंधून कशाला दुखी करूस म्हणा. गेलेला आहे नाभा. त्याच्या आणखी मंत्र पठणाने संतुष्ट झाले ऋषी. यज्ञ समाप्त झाल्यानंतर राहिलेलं सर्वही द्रव्य त्या नाभागाला अर्पण करून ऋषी मंडळी स्वर्गलोकाला निघून गेली. ते द्रव्य घेऊन तो घरी जायला निघालेला असताना एक दिव्य पुरुष तिथं आलेला आहे. त्याने सांगितलं, राजपुत्र हे माझं द्रव्य आहे. तू म्हणाला, मला ऋषीने आत्ता मला दिलेलं आहे म्हणाले, तुमचं कसं होईल? तू तुझ्या पित्याला जाऊन विचार आणि नंतर मला सांगायला ये. तो गेला आपल्या पित्याला, त्यांनी विचारलं, असा असा एक पुरुष आलेला आहे, माझं द्रव्य म्हणतो आहे. हो बरोबर आहे म्हणा. यज्ञात राहिलेला अवशिष्ट भाग सगळा रुद्राचा आहे, शास्त्र त्याला देऊन टाक, आपण आणखी पुन्हा प्रयत्न करू. देवाच्या कृपेनं कुठूनही आपला योगक्षेम चालेल म्हणाले, देऊन टाक, त्याचा भाग घेऊ नकोस. परत आलेला आहे तो राजपुत्र. त्यांनी त्या रुद्राला नमस्कार केला, मला माहिती नव्हतं म्हणाले, हे आपलं द्रव्य आहे, पित्याने सांगितले आपण घ्या. भगवान शंकर संतुष्ट. सत्यनिष्ठा केवढी आहे, आपल्या जीवनाची सुद्धा चिंता सोडून दिली पित्याच्या सांगण्यावरून. भगवान म्हणाले, शंकर म्हणाले, नाभागा हे सगळं द्रव्य तुला मी दिलेलं आहे आणि तुला मी ज्ञान दिलेलं आहे. उत्तम ज्ञान संपन्न तू नित्य तृप्त राहशील, मुक्त होशील, असं सांगून आणखी भगवान शंकर गेले. सत्याचं फल त्याला मिळालं नाभागा. काही दिवस त्याने राज्य केलेलं आहे. आणखी त्याला अंबरीष नावाचा एक मुलगा झालेला आहे. अंबरीष राजाच्या स्वाधीन राज्य करून नाभागा हा वनामध्ये निघून गेलेला. तो अंबरीष राजा मोठा भगवत भक्त होता, हरिभक्त आहे. नित्य त्याने हरीची सेवा करावी, पूजा करावी. अनेक यज्ञ, अश्वमेधासारखे अनेक यज्ञ केलेले आहेत. पुष्कळ आणखी त्यांनी द्रव्यदान केलेलं आहे वसिष्ठादिक महर्षींना. सर्व देवगण त्याच्या यज्ञामध्ये हविर्भाग घेऊन तृप्त झालेले आहे. अशी त्याची भक्ती चाललेली आहे. पुष्कळ संपत्ती आहे, स्त्रिया आहेत, मुलं आहेत, आप्त बांधव आहे, राज्य कितीतरी विस्तीर्ण आहे. पण हे सगळं विनाशी आहे हे मात्र मनामध्ये त्याच्या जाणीव आहे. तोपर्यंत घ्यायचं. अशा आपल्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केलेली आहे. तू तिथं राहा, त्याच्या राजधानीमध्ये जाऊ, त्याच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे, त्याला आज्ञा करून ठेव. ते सुदर्शन चक्र गुप्त रूपाने तिथं राहिलेला आहे. असा मोठा भक्त आहे आपला हा अंबरीकर आहे. त्यांनी एकदा द्वादशी व्रत केलेलं आहे. एकादशीला अगदी निराहार राहायचं, द्वादशीला अगदी लवकर पारण्याची वेळ जशी असेल त्याप्रमाणे सर्व आटपून ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करून त्यांना आणखी भोजन द्यायचं. 1 वर्षभर द्वादशी व्रत केलं. कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी शेवटची द्वादशी ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी जेवायला आलेली आहेत, पात्र मांडलेली आहे, त्यांना आता आणखी अन्नदान करायचं. इतक्या अगस्त्य आपले दुर्वास ऋषी त्या ठिकाणी अतिथी म्हणून आले. या महाराज, पानं मांडलेली आहेत, चला जेवायला बसा.
दुर्वास ऋषी म्हणाले मी थोडस स्नान संध्या वगैरे करून येतो म्हणाले. गेले. त्यांना यायला वेळ लागला. ही ब्राह्मण मंडळी तर पात्रावर येऊन बसली. द्वादशीची पारणा त्याची वेळ टळून जाऊ नये, ब्राह्मणालाही आणखी अपमान होऊ नये, आणि द्वादशी व्रत केलेलं आहे वर्षभर तेही यथाविधी व्हावं म्हणून त्या अंबरीश राजाने मनाने विचार करू केवळ पाणी प्यायचं एवढं, पाण्यावर द्वादशी सोडायची. म्हणजे आपण भोजन केलं असंही होणार नाही, पारणा केली नाही असंही होणार नाही. म्हणून पाणी पिऊन त्यांनी आणखी बाकीच्या ब्राह्मणाला जेवायला बसवलं. इतक्या दुर्वास ऋषी आलेले आहे. नदी तीरावरून आवश्यक आन्हिक करू, आणि त्यांनी ओळखलेलं आहे राजाने द्वादशी सोडली, मला आणखी घेतल्याशिवाय माझा अपमान केलेला आहे. पण राजाने द्वादशी काही जेवला होता का तो? पण ते काही विचार नाही, शासन करायचं आहे. म्हणजे इतर जे असतील याला शासन, त्यात असं आहे की चांगल्या बरोबर सज्जनांनाही त्रास हो, तसा प्रसंग आलेला आहे. रागावले दुर्वास ऋषी, अतिशय भूक लागली होती त्याला. हात जोडून राजा उभा राहिलेला आहे. अरे काय फार उन्मत्त झालास काय? ही काय विष्णूची भक्ती म्हणायची काय याला? कुणालाही आपलं सोडून देऊन अतिशय हे करतोस तू, पारणा करतो. जटा एक उपटली त्याने भूमीवर फेकल्याबरोबर एक राक्षसी निर्माण झाली, आणि त्या तरवार हातामध्ये घेऊन अंबरीश राजाला मारण्याकरता त्याच्या अंगावर धावून गेली. परागदिष्टं भृत्य रक्षायाम पुरुषेण महात्मना ददाह कृत्यांतान चक्रं क्रुद्धाही मेहुभाव. सुदर्शन चक्राला आज्ञा केली होती भगवंतानी, याचं रक्षण तुला करायचंय, शरीर रक्षक तू आहेस. ती राक्षसी मारण्याकरता धावून निघाली असताना ते चक्र एकदम प्रगट झाले. त्या राक्षसीला त्यांनी जाळून टाकलं, आणि दुर्वास ऋषींच्या पाठीमागं ते चक्र लागले. ते भयंकर, त्याचं तेज काही सहन होईना दुर्वास ऋषी. ते पळतायत पुढं, आणि ते चक्र पाठीमागं लागले. कुठेही थांबत नाही आहे ते. ब्रह्मलोकामध्ये गेले, माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणाले हे काय माझं चक्र आहे काय म्हणाले? त्या परमेश्वराकडे शरण लागू. पुढं कैलास पर्वतावर गेले, महादेवाला विचारलं अरे बाबा आम्ही काय करणार? परमेश्वराला तू शरण जा, विष्णू वैकुंठ लोकामध्ये जा. निराश झाले दुर्वास ऋषी, आणि वैकुंठ लोकामध्ये येऊन भगवंताचे त्यांनी पाय धरले. माझं रक्षण करावं, तुमचे चक्र काढून घ्या. अज्ञानाने माझ्या हातून हा दोष घडलेला आहे, मी क्षमा मागतो. भगवान म्हणाले अहम भक्त पराधीन स्वतंत्र इव द्विज साधुभिरग्रस्त हृदय भक्तैर भक्त जनप्रिय. काय ऋषी महाराज, तुम्हाला क्षमा करायची, मी काय क्षमा करणार म्हणा? मी स्वतंत्र कुठं आहे? भक्तांचा मी सेवक आहे म्हणाले, भक्तांच्या आधी मी आहे. साधूंनी माझं हृदय ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मी माझं माझ्यावर सुद्धा स्वामित्व नाही, माझं शरीरावर सुद्धा स्वामित्व. ज्यांनी आपल्या सर्व स्त्री पुत्रायुक्त सर्व संसार ज्यांनी टाकून दिला आणि मला शरण जे आलेले आहे त्यांना सोडावं असं तुम्ही म्हणता रे? हे साधू भक्त जे आहेत माझे, त्यांना खरोखर सर्व त्याग त्यांनी केलेला आहे, फक्त माझी भक्ती करताय. माझ्याशिवाय दुसरं त्यांना काहीही नको. तुम्हाला सुदर्शन चक्रापासून मोकळं व्हायचं असेल तर एक उपाय आहे, सांगतो म्हणाले. काय आहे? जिथून तुम्ही आलेला त्या अंबरीश राजाकडे तुम्ही चला आणि त्याची प्रार्थना करा, त्यावेळेला हे चक्र सांगेल. मी काही याला सांगणार नाही, माझं ऐकणार नाही हे चक्र. आजपर्यंत असं कधी पाहिलं नाही. देवाच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मणाविषयी किती आदर आहे. भृगु ऋषीने लाथ मारली तरी त्यांचे पाय दाबायला तुमच्या पायाला काही लागलं काय म्हणाले? पण इथं नाही, क्षमा नाही आहे. त्यांनी सांगितलं
तैव दुर्विनी तस्य कल्पेते कर्तव्यथा. ब्राह्मणांचं पूर्ण कल्याण तपाने आणखी विद्येनं ज्ञानाने होत आहे. पण जे असे अत्यंत रागीट आहे, अभिनयाने वागणारे आहे, त्यांना उलट फल मिळत. त्यांच्या तपासा विद्येचा काही उपयोग होत. नाभागांचा मूत्र अंबरीष राजा याला तुम्ही शरण जा, त्याची क्षमा मागा, त्यावेळेला हे चक्र शांत हो. नाईलाज झालेला आहे, काही बोलता येईना. धावत धावत आलेले आहे. अंबरीष राजा वाट पाहत. 1 वर्षाचा काळ गेला. दुर्वास ऋषींचं जेवण झाल्याशिवाय आपण जेवायचं नाही आहे. उपोषित राजा राहिले. हे धावत धावत आले. आणखी एकदम अंबरीष राजाच्या पायावर मस्तक ठेवलं. पाय धरले. बाबा मला सोडू द्या. त्याला ही लज्जा वाट. एवढ्या ऋषींनी माझे पाय धरायचे नको मला. त्यांनी त्या चक्राची पुष्कळ स्तुती केलेली आहे. सर्व तेजोरूपी आपण आहात. सर्वास्त्रांचा प्रतिकार करणारे, नाश करणारे आपण आहात. या ब्राह्मणाला त्रास देऊ नका. शांत व्हा. त्यांनी सांगितलं, आजपर्यंत माझ्या हातून जर धर्माचरणाची मनःपूर्वक झालेला असेल, कोणीही आलेला अतिथी त्याची पूजा योग्य रीतीनं माझ्या हातून झालेली असेल, तर या ब्राह्मणाचा ताप शांत होईल. तरी शांत झालं. मग त्यांनी असं सांगितलं, यजनो भगवान प्रीत एक सर्व गुणाश्रया सर्वभूतात्मभावेन द्विजो भवतु ईश्वरः. सर्वात्मभाव धारण करून सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशी बुद्धी धारण करून जर भगवंताची माझ्या हातून सेवा झालेली असेल, भगवंताची जर कृपा माझ्यावर असेल, तर हे सुदर्शन चक्र शांत झालं पाहिजे. भगवंताची कृपा असेल तर आता कृपा आहे म्हणूनच ते चक्र आले. लगेच ते चक्र अदृश्य झालेलं आहे. दुर्वास महर्षी तापातून मुक्त आहे. संबंध शरीर तप्त झालेलं आहे. चला महाराज, पुष्कळ वेळ झाला, आपल्यालाही भूक लागली. आदराने पूजा करून त्यांना भोजन दिलेलं आहे. आणि दुर्वास ऋषी सुद्धा संतुष्ट झाले. त्यांनी सांगितलं, राजा माझ्यावर तू दया केलीस. बाबा माझा अपराध आणखी लक्षात न घेताना मला या ह्याच्यातून माझ्या प्राणाचं रक्षण तू. संतुष्ट झालो मी. तू खरा भगवत भक्त आहेस. तुझं ही जे चरित्र आहे हे सर्व लोकांमध्ये सुद्धा देव गायन करतील इतकी तुझी की. संतोष झाला. आणि दुर्वास ऋषी आकाश मार्गाने ब्रह्मलोकाला निघून गेलेले आहे. असा तो अंबरीष राजा. हे सर्व जरी झालेला आहे तरी त्याला अहंकार झाला ही देवाची इच्छा आहे. मला मोठेपणा देवानी दिलेला आहे म्हणजे काय मी मोठा आहे काय? त्यांचं चक्र आहे, त्यांची इच्छा आहे. दुर्वास ऋषी नाही काही थोडस मार्गदर्शन करायचं असेल त्यांना म्हणून ते इच्छेनं, परमेश्वराच्या इच्छेनं झालं. आपलं सामर्थ्य नाही. अशा निर्भिमान वृत्तीनं भगवंताची भक्ती त्यांनी केली. मुलांच्या स्वाधीन राज्य करून वनामध्ये जाऊन भगवत भक्तीच्या प्रभावाने तो मुक्त झालेला आहे, गुणातीत झालेला आहे. हे अंबरीष राजाचं चरित्र हेही त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर अनेक लहान मोठे राजे झालेले आहेत. यमनाश्व नावाचा एक राजा संतती नाही आहे, वनामध्ये गेला. पुष्कळ स्त्रिया त्याला होत्या. त्याला मुलगा होण्याकरता ऋषी मंडळींनी इंद्राची दृष्टी इंद्रयाग करिवलेला आहे त्याच्या हात. रात्रीच्या वेळेला आणि सर्व मंडळी निजलेली आहे. राजा जागा झाला. राजाला अत्यंत तहान लागली होती. पाणी कुठं आहे? सगळे झोपलेले आहे. त्या यज्ञ मंडपामध्ये राजा गेलेला आहे. तिथं पात्र भरून ठेवलेलं आहे, तांब्या भरून ठेवला होता झाकू. तेच पाणी राजा प्याला आणि येऊन निजलेलं आहे. सकाळी सगळी ऋषी मंडळी उठून आली. यज्ञ मंडपामध्ये पात्रामध्ये पाणी नाही. पत्नीला द्यायचं पाणी अभिमंत्रण करून ठेवलेलं. कोण प्याला कोण? राजाने येऊन सांगितलं, मला तहान लागली, मला काही माहिती नाही म्हणा, मी ते पाणी काय नशीब म्हणाले आता करायचं. आता तुलाच गर्भ होणार की म्हणाले.
आणि त्याच्या उदरातून तो मुलगा जन्माला आला. मुलगा झाला तरी या मुलाला आता दुग्ध पाहिजे, दोन दूध कोण पाहिजे? ही एक पुन्हा अडचण आली ना, माता नाही आहे. मग तो यज्ञ ज्या इंद्रा करता केला तो इंद्र प्रसन्न झालेला आहे, आलेला आहे. आपली अमृतयुक्त अंगुली त्याच्या मुखामध्ये घातली, त्याला अमृत पालिवलेला आहे. राजाही जिवंत झाला इंद्राच्या प्रसादाने. असा तो यौवनाश्व नामाचा राजा इंद्राला सुद्धा सहाय्य त्याने केलेला आहे. रावणासारखे मोठे मोठे जे आहेत ते सुद्धा त्याला भिवून पळून जातो. रावणालाही प्रतिस्पर्धी पुष्कळ झाले. हा यौवनाश्व राजा मानधाता कार्तवीर्यार्जुन आहे, वाली आहे, असे त्याच्या वेळेला सुद्धा तोही अशा लोकांपासून अगदी भिवून राहत होता रावण. तो मानधाता राजा सप्तद्वीपयुक्त पृथ्वीचं पालन करतो आहे. अनेक यज्ञ त्यांनी परमेश्वराच्या प्रसादाकरता केलेले आहे. त्याला मुली झालेली आहे पुष्कळ. पुरुपुत्स, अंबरीष आणि मुशकुंद अशी 3 मुलं आणि 50 कन्या झाल्या म्हणतात. यमुनेच्या डोहामध्ये एक सौहरी नावाचे ऋषी जाऊन राहिले होते तपश्चर्या करण्याकरता. बाहेर लोकांचा संबंध नको, जलामध्ये काही नाही, सगळं आपण राहू, गृहस्थाश्रम करायचा नाही. बाबाने सांगितलं अरे गृहस्थाश्रमी हो पुष्कळ, त्यातही चांगलं आहे, कल्याण आहे. नाही म्हणा, सर्व संसर्ग त्याग करून जलामध्ये जाऊन तपश्चर्या करीत असताना त्या ठिकाणी मत्स्य आहे, मोठा मत्स्यांचा राजा, त्याचा परिवार आहे. त्याचा गृहस्थाश्रम यांनी पाहिला सौभरी ऋषींनी. यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपणही गृहस्थाश्रम करा. बाप सांगत होता ते ऐकलं नाही, पण आली वेळ. हा मानधाता राजा राजवाड्यामध्ये सौभरी ऋषी आलेले आहेत. त्यांनी सांगितले की मला विवाह करायचा आहे, तुझी कन्या मला दे. म्हातारा हा ऋषी आणि त्याला आपली कन्या द्यायची, हे काही राजाला पसंत पडलं, पण नाही म्हणता येईल. हे ऋषी रागावले, शाप दिला. त्यांनी सांगितलं ऋषी महाराज, राजकन्या ह्या स्वयंवर करत असतात, आपल्याला माहिती आहे ना. आमच्या कन्या ज्या ठिकाणी आहेत त्या अंतःपुरामध्ये आपण जा. जी कन्या आपल्या गळ्यामध्ये माल घाली ती कन्या मी तुम्हाला द्यायला तयार. म्हणजे मुलीच्यावर त्याने सोपवलं. होयही नाही आणि नाही आपण काहीच नाही. ऋषींच्या लक्षात हे आलं. हे याने का सांगितलं याचं कारण त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि अत्यंत तरुण सुंदर स्वरूप धारण करूनच ते अंतःपुरामध्ये गेले. राजाने निरोप पाठविला होता, हे ऋषी आलेले आहे, कोणाला यांच्यावर विवाह करायचा त्यांनी करावा. सर्वही कन्या म्हणाल्या यांच्याबरोबर आमचा विवाह झाला पाहिजे. मग राजाने सर्व कन्यांचा विवाह करू. मोठे योगी होते सौहरी. तितके वाडे, तितके नोकर चाकर, तितकी सगळी आणखी संसाराची सगळी सामग्री प्रत्येक वाड्यामध्ये निर्माण झाली. तितकी रूप धारण केली सौभरी ऋषीने आणि त्यांचा संसार गृहस्थाश्रम चालू झाले. मानधाता राजा आपल्या मुलींचा संसार कसा आहे पाहण्याकरता एकदा त्यांच्या आश्रमामध्ये आला होता. काय अपार संपत्ती आहे, काही कमी नाही. त्याला वाटलं मी श्रेष्ठ का हे ऋषी श्रेष्ठ. त्याला सुद्धा लाज वाटली. अशा रीतीनं पुष्कळ कालपर्यंत सौभरी ऋषींनी आणखी ते सगळा विषय भोग घेतलेले. अनेक शरीर धारण करून सर्व कर्म आपलं त्यांनी संपविलेलं आहे. योगी पुरुषांना असं करता येत. प्रारब्ध कर्म अनेक शरीराने उपभोग घेऊन सुख दुःखाचा ते संपवित आहे. त्या मत्स्याच्या संगतीमध्ये सापडून त्यांना गृहस्थाश्रमामध्ये पडावाची इच्छा उत्पन्न झाली ना. शेवटी त्यांचे विचार बदलले. काय म्हणाले, पश्चाताप झाला. व्यर्थ म्हणाली, या संसारात मी गुंतवून पडलो, सगळं आयुष्य माझं फुकट गेलेलं आहे. एकटा मी होतो पूर्वी तपश्चर्या, आता इतकी मुलं झाली, नातू झाले, हे झाले, किती वाढला पसार, हा व्याप किती वाढलेला आहे म्हणा. त्यांनी निश्चय केलेला आहे. सर्व स्त्रियांना त्यांनी सांगितलं मी आता इथं राहणार नाही म्हणून सर्व आणखी ते ऐश्वर्य सगळं सोडून देऊन निघून गेले अरण्यामध्ये. सर्व ही स्त्रिया त्यांच्या बरोबर गेलेल्या, सर्वांना उत्तम गती प्राप्त झाली.
याच वंशामध्ये सत्यव्रताचा मुलगा सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेलेला आहे. तोच त्रिशंकू त्याला म्हणतात. विश्वामित्र ऋषींनी त्या त्रिशंकू राजाला सशरीर स्वर्गाला जाण्याची इच्छा उत्पन्न झाली. विश्वामित्रांना तो शरण गेला. विश्वामित्राने आणखी त्याला सांगितलं, आश्वासन दिलं, काय हरकत नाही, त्याला या शरीराने स्वर्गलोकामध्ये पाठवलं. देव काही हे शरीर घ्यायला तयार नाही. आमच्या शरीर आमच्या स्वर्गलोकामध्ये दिव्य शरीर आलं पाहिजे. तुझं हे शरीर पडल्यानंतर ये म्हणा. त्याला खाली ढकलून दिलं. विश्वामित्राने पुन्हा त्याला आपल्या सामर्थ्याने वर पाठवलेला आहे. शेवटी समेट झाला, त्याला दिव्य शरीर मिळालं. त्या शरीराने शंकू राजा गेलेला. त्याचा मुलगा हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्र राजा हा आणखी याला मुलगा नव्हता. वरुणाला तो शरण गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला जर मुलगा झाला तर तो मुलगा तुम्हाला मी अर्पण करीन. यज्ञ करू. नरमेध यज्ञपूर्वी करत होते म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा